मला मारण्याचा प्रयत्न केला आणि जर काही वार्ता तू त्या गावात सांगितलास तर तुलाही जिवंत सोडणार नाही असं म्हणून मलाही धमकी दिली साहेब. ठीक आहे. अरे पण आता तो गेला तरी कुठे आहे रे? कुठे झाला? अहो त्याला दारूची सेवक लागली आहे. अच्छा कोट्यावरच्या कोट्यावर जातो, अमाप पैसा उधळतोय. अच्छा मस्ती चढली आहे म्हणा आता. चांगलीच मस्ती चढली आहे. ही मस्ती कधी उतरवणार आहात तुम्ही त्याची? अगं तुला थांब म्हटलं ना. मग बोलवा ना त्याला. त्याला येऊ दे घरी. हो मला या घरात नको आहे. बरं ठीक आहे. आता तू जा आपल्या कामाला. अरे मी बघतोय त्याला आल्यानंतर. अरे तो आलेशान या घरात राहून हे असली चाळे करतो. अरे त्याला शरम तरी कशी वाटत नाही रे. अरे कोणीतरी म्हटलं, लायकीचा नाही आहे. अरे कोणीतरी म्हटलंय ना, सक्का भाऊ पक्का वैरी म्हणून याला असे म्हणतात. कसा आहेस तू? अरे हरामखोरा चल चल जाऊ माझ्या ए, घरात. काय बोलतात तुम्ही? आवाज उठवायचा नाही. अरे माझ्या घरात एक क्षणभर सुद्धा थांबू नकोस. हा म्हणून चल चल जाओ. अरे माझ्या साध्या बोड्या बहिणीला बसवून या इस्टेटी साठी तू पळवून नेलास. बिलकुल चूक. अरे केलंय लग्न पण इस्टेटीसाठी नव्हे. माझा रिश्ता या घरात नांदावा म्हणून. आणि तू तरी कोणत्या मोठ्या धुतल्या तांदळाचा आहेस रे? माझ्याच बहिणी सोबत तुझं नादाई चाळ होत. तिच्या सोबत पडून लग्न केलास काही माझ्या मर्जीने. एक म्हण म्हणतात ना, उलटा चोर कोतवाल को डाटे. अरे चोर तर चोर आणि वर सिरजोर. रे हे मला तू काही सांगू नकोस. आजपासून तू माझ्या घरात हवाय नाही. चाल, चाल, चाल इथून. तू माझा कोणी नाही आणि मी तुझा कोणी नाही. आणि आणि यापुढे माझ्या घरात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. ठीक आहे. एक काम कर, तू म्हणतोस तर काही नाही, पण एक बाजू लक्षात ठेव. यानंतर तुला एक दिवस पश्चातापाची पाळी येणार म्हणजे येणारच. तू अजूनही या रणवीरला पूर्णपणे ओळखलं नाहीस. समोर ओळखू नये आणि मला ओळखायचा प्रयत्नही करू नकोस. अरे अरे जा. अरे आजपर्यंत तुझ्या असे कित्येक तरी पाहिले आणि यापुढे माझ्या घरात अजिबात पाऊल टाकायचं नाही. समजलास? आणि तुझीतून कायमची सुधारणा कधीच वेळ लागणार नाही. चल, चाल जा माझ्या घरातून. विक्रम हे काय बोलतोय? काय बोलतात? आणि काही जरी झालं ना तरी तो माझा भाऊ आहे. अच्छा. आणि काय हो, काय वाईट केलं त्यानं? काय वाईट केलं? जेवढंच ना की मीनाक्षी बाई सोबत त्यांनी फक्त लग्न केलंय ना. आणि हे बघा, आपण जेव्हा लव्ह मॅरेज प्रेम प्रकरण चालू होतं ना, तर याच दादाने आपलं लग्न लावून दिलं होतं. हे का विसरतोय? काय विसरतोय? आणि हे बघा, तुम्हाला जसं बायको सोबत जीवन जगण्याचा अधिकार आहे ना, तसं त्याला पण आहे. शिला, तू मध्ये बोलू नकोस. पण दादा, अगे शिला, तू आमच्या मध्ये बोलायचं नाही. समजलीस ना? भाऊ आहे तू माझा.
आणि म्हणून बोलते मी. अगं असेल तुझा भाऊ. तू त्याच्या बाजूने बोलून मला राग आणू नकोस म्हणजे झालं. मी राग आणते. अगं तुला जर माझ्यासोबत जर राहायचं असेल ना तर तुला माझ्याच मताप्रमाणे वागावं लागेल. मताप्रमाणे वागावं लागेल. होय. नाही तर आता जाता या घराबाहेर चालती हो. खरंच ना? ठीक आहे. ठीक आहे. नाही काय तू कुठेही जाणार नाही. पण दादा काय करू इथे राहू? तुला विक्रमचं ऐकावंच लागेल. दादा पण तो काय बोलतोय? काहीही जरी बोलला तरी तो तुझा नवरा आहे आणि तुझ्या कपाळाचा कुंकू आहे तो. भी कोण ग? फक्त नात्याने एक भाऊ. हा जो समोर उभा माणूस आहे ना, अगं तुझ्या नशिबाचा एक देव आहे. दादा ठीक आहे विक्रम, आजपासून मी तुझ्या या घरात पाऊल टाकणार नाही. ताई, जाता जाता तुला एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, मी ते सांगतो ते. या भावाला कधीही तू नको. नाही दादा, नाही विसरणार मी. कारण तुझ्याशिवाय मला कोणाचंही आधार नाहीये रे. अरे जा, चालता हो लवकर. जातोय. माझ्या डोळ्याला क्षणभर सुद्धा दिसू नकोस. जातोय. विक्रम, कोण भेटायला येतो इथे? हा रणवीर? नाही विक्रम नाही, पण एक पाखरू माझ्या जाड्यात अडकलाय आणि ती म्हणजे ते तुझी बहीण. अरे ही का माझी बहीण आहे? नाही, अरे कामापुरती तिला बहीण म्हणून मानलंय. मला या तुझ्या घराची थोडधानी करायची. अरे जेव्हा तुझ्या या घराची राख रांगोळी होईल ना, तेव्हाच माझ्या मनात धगधगलेली आग अशी शांत होईल. या दोघांनाही घराच्या बाहेर काढून या इस्टेटीचा खरा मालक मी